पाईपलाईन रोड येथील एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 1,52,111 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द। एकमेकांच्या मदतीला धावून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती। आमदार संग्राम जगताप। महाराष्ट्र राज्यासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असल्यामुळे महापुरामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं, याचबरोबर संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून एम सेरेनिया अपार्टमेंटमधील कुटुंबियांनी एकत्रित येत सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडलं। एकमेकांच्या मदतीला धावून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। पूरग्रस्तांना संकट काळातून बाहेर काढण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। पाईपलाईन रोड येथील एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीनं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 1,52,111 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करताना आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत प्रितेश शहा, राजेश गुगळे, सचिन ओस्तवाल, सुदीप अग्रवाल, रमेश जाधव, दिलीप दाते, साहिल ओस्तवाल, बाळासाहेब शेटे, प्रताप काळे, दीपक देशमुख आदी उपस्थित होते। सावेडी पाईपलाईन रोड येथील एम सेरेनिया अपार्टमेंटमध्ये 52 कुटुंब राहत असून सोसायटीला पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं असता रहिवाशांनी तातडीनं 1,52,111 रुपयांचा निधी गोळा केला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला। तरी अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करावी असं आवाहन राजेश गुगळे यांनी केलंय। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला असून मदत ही प्रसिद्धीसाठी केली नसून त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होईल व मोठ्या प्रमाणात नागरिक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येतील अशी भावना रमेश जाधव यांनी व्यक्त केली। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये देखील उन्हाळ्यामध्ये अचानक ढगफुटीसारखा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि भारत हा देश हा कृषीप्रधान देश आहे आणि मग या कृषी प्रधान देशामधील आमचा शेतकरी बांधव हा अडचणीमध्ये या अवकाळी पावसामुळे येतो, त्याचं फार मोठं पिकाचं नुकसान हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। मग अलीकडच्या दिवसांमध्ये आपण नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून घटस्थापना झाल्यानंतर देखील अहिल्यानगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये देखील असाच अतिवृष्टीचा पाऊस हा ढगफुटीसारखा पाऊस त्या भागांमध्ये झाल्यामुळं आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं पाहायला मिळालं आणि त्याला मदत म्हणून अहिल्यानगर शहरामध्ये राहणारा रहिवासी वर्ग आणि त्या रहिवासी वर्गामधल्या आम्हाला सेरेनिया म्हणून जी सोसायटी आहे पाईपलाईन रोड या परिसरामध्ये जवळपास 52 घरं आहेत, 52 फ्लॅट्स त्या ठिकाणी आहेत। त्या संपूर्ण लोकांनी जवळपास 1.5 लाखाची मदत स्वतः त्यांनी म्हणजे एक मेसेज टाकला की आपल्याला शेतकरी बांधवांच्या पाठीमागे उभं राहायचं, की या देशामधला शेतकरी जर समाधानी राहिला तर या देशाची प्रगती कुणीही रोखू शकत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना एक बळ देण्याकरता या संपूर्ण लोकांनी जवळपास 1.5 लाखापेक्षा अधिकची मदत आज सीएम रिलीफ फंड करता चेकद्वारे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकजी आचे साहेब यांच्याकडे चेकद्वारे सुपूर्द केले आहे। या संपूर्ण रहिवाशांचे जवळपास 52 फ्लॅट धारक आहेत, या सर्वांचे अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की असे नागरिक या अहिल्यानगरमध्ये राहतात, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शेतकरी वर्गाकडनं त्यांचे आभार व्यक्त करतो। अहिल्यानगर मध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्त अहिल्यानगरमध्ये जी एक आमची सोसायटी आहे एम सेरेनिया अपार्टमेंट, तिथं आम्ही त्या दिवशी लगेच ठरवलं सकाळी की बाबा काही ना काही आपण जी पूर परिस्थिती निर्माण त्यानिमित्त सीएम रिलीफ फंडला काही आपल्याला योगदान द्यायचं आणि 52 कुटुंब आहेत आमचे राहिला तिथं। जसं आम्ही सांगितलं मोजून 3-3.5 तासाच्या आत जवळपास आमचे 1,52,111 रुपये जे आज गोळा झाले, त्याच आम्ही इथं कलेक्टर साहेबांच्या हातात द्यायला आलोय। जे आमचे नगरचे MLA आहेत जे संग्राम भैया तेही आमच्या बरोबर इथं आले आहेत आणि एवढंच मी लोकांना सांगू इच्छितो की जसं आज आम्ही एक छोटं कुटुंब 52 जणांनी मिळून तर 1,52,000 गोळा होता, ते नगरची युनिट पॉप्युलेशन आहे, एवढे अपार्टमेंट आहे, सर्वांनी एकजूटपणे या व भरपूर ह्याच्यातून पैसे गोळा होतील तर कृपा करून सीएम रिलीफ फंडला सगळ्यांना द्या, तर त्याचे पैसे 100% कुठं कामी येतील एवढं सांगून मी थांबतो। अहिल्यानगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर हे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं संकट हे आलेलं आहे। याच्यामध्ये बहुतांश 75 ते 80% शेतकरी बर्बाद झालेला आहे, पिकं गेलेले आहेत, शेती वाहून गेलेली आहे, 2 ते 3 वर्ष तो याच्यातून बाहेर पडणार नाही। तर हे आपण नुसतं टीव्हीवर बघून दुःख व्यक्त करायची, हळहळ व्यक्त करायची, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी महाराष्ट्रामध्ये जगला तरच आपलं ठीक आहे, नाही तर आपण शहरी लोक सुद्धा
उपाशी मरण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि भयंकर मोठ्या महागाईला आपल्याला तोंड द्यावं लागेल. याकरिता एक सामाजिक जाणीवेच्या भूमिकेतून आम्ही सोसायटीतील सर्व कुटुंबियांना आवाहन केलं. सर्वांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि सर्व त्यामागे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांची प्रेरणा पण होती, ती पण कामी आली आणि या सर्व भूमिकेतून आम्ही सर्वजण पुढे येऊन ज्याला जे शक्य होईल ते, कुठलीही कोणाला सक्ती न करता, तर मनापासून जे काही द्यायचं ते ताबडतोब कोणी ऑनलाईन कोणी रोख अशा पद्धतीने जमा करून 2 दिवसामध्ये हे करून, आज साहेबांनी पण आम्हाला वेळ दिला, चेक स्वीकारला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला. असेच वारंवार आमची सोसायटी या देशभक्तीच्या कामाला सहभागी राहील आणि सर्वांना मदत करण्याचीच कायमची भूमिका राहील. इतरांनीही थोडीशी, आम्ही हा चेक देऊन आणून त्याला थोडी प्रसिद्धी देण्याचा उद्देश हा आहे की याच्यात काही मोठेपणा मिरवण्याची ही गोष्ट नाही आहे, तर काही ना काही एक काय म्हणतात त्याला, अगदी केसाच्या टोकावर बसेल एवढी जरी मदत प्रत्येकाने केली तरी ती कुणाच्या ना कुणाच्या, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, सर्वांच्या कामी येणार आहे आणि त्यांनी याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि काहीतरी मदत करावी या भावनेने याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न आहे. दुसरा काही याच्यामध्ये भाग नाहीये. असो, नमस्कार.